मागच्या वेळी फक्त कडवे डावे हा जो शब्दप्रयोग वापरण्यात आलाय, फक्त कडवे डाव्यांना उद्देशून एक कायदा बनवणं हे योग्य वाटतं का? कारण तोच दावा होतो की जर का कडवे डावे असतील तर कडवे उजवे पण असतील, असा पण एक युक्तिवाद केला जातो. बरोबर नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण असं डावी विचारसरणी आहेत ना, आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये डावी विचारसरणी असलेले आमदार देखील आहेत. त्यांची पार्टी डावी विचारसरणी मानते. आपण कडवी डावी विचारसरणी हा शब्द प्रयोग का केलाय लक्षात घ्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही संकल्पना 2006ला पहिल्यांदा आली. बरं, कडवी डावी विचारसरणी म्हणजे आपण एक लक्षात घ्या, अन्य राज्यांनी जो कायदा केला त्यांनी काय शब्द प्रयोग केलाय, त्यांनी व्यक्ती आणि संघटना त्यांनी एवढंच फक्त सीमित ठेवलेलं आहे. आपण तसं नाही केलेलं, आपण स्पेसिफाय केलेलं आहे. कडवी डावी विचारसरणी म्हणजे काय, जे सीपीआय माओवादी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या संघटना त्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन एक कुठलाही कायदा तयार करत असताना त्याची उद्दिष्ट ही तिथे स्पष्ट केली जातात. उद्दिष्ट त्याच्यामध्ये आपल्या ह्या कायद्यामध्ये जो उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट इतकाच आहे की सीपीआय माओवादशी संबंधित असलेल्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यावरती बंदी आणणं हा त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. आणि मग त्याच्या खाली सगळी ही पोटकलम आहे.